नमस्कार फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज स्वामींसाठी त्यांचे आवडीचे बेसनाचे लाडू केले. विचार केला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. त्यासाठी घेतले 2 वाटी बेसन, अर्ध वाटी तूप, पिठी साखर, चमचाभर रवा आणि सुगंधासाठी थोडीशी वेलची पूड. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एका कढई अशी गॅसवर तापत ठेवली, त्यात तूप घालते मी आता. तूप तुम्हाला असं जास्त कमी आवडीनुसार पण घालू शकता, पण जास्त तूप घातलं तर ते लाडू तुटतात किंवा नरम होतात, बसतात. त्यामुळे हे माप माझं जे मी घेतलं आहे ते बरोबर आहे. आता यात आपण थोडंसं गरम झालं का चेक करूया आणि त्यात थोडं बेसन घालूया, थोडं थोडं करून. आता हे बेसन 1 वाटी घातलं मी, ही दुसरी वाटी बेसनाची. छान ढवळून त्याला भाजून घ्यायचं आहे. छान असं बेसन भाजायला वेळ लागतो मंद आचेवर, आणि त्याला खूप पेशन्स ठेवून तुम्ही जर का कराल तर खूप छान बनतात लाडू. म्हणून आता मी छान असं भाजून घेते आहे. बराच वेळ लागेल भाजायला, त्यामुळे थोडंसं क्लिप थोडीशी लांब होईल. थोडं मध्ये मी फास्ट फॉरवर्ड पण केलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त वेळ बघायची गरज नाही लागणार, पटापट होऊन जाईल. छान असं एकजीव करून असं छान सुगंध त्या बेसनाचा भाजताना खूप छान असा सुगंध सुटेपर्यंत मस्त त्याला स्लो आचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी असं छान भाजून घेते. हळूहळू मंद आचेवर मस्त स्वामींचं नामस्मरण करत छान असं बेसन भाजून घेते मी. आता यात बेसन भाजता रवा पण घालून घ्यायचा चमचाभर, कारण बेसन थोडंसं चिकट टाळूला, त्यामुळे थोडासा चमचाभर रवा घातला ना की ते छान होतात. अगदी चुरचुरीत मध्ये मध्ये छान लागतात खायला, चवीला पण. आता तो रवा पण त्या बेसनबरोबर भाजला जाईल, म्हणून मी तो आताच घातला आहे. तसं तुम्ही बघा, आता मी भाजून घेतला, बराच वेळ भाजते. तसं तुम्ही पण छान असं भाजून घ्या, नाहीतर तो रवा कच्चा लागणार आणि मग त्याला वास येणार बेसनाला, तर ते चांगलं नाही लागत. बघा, आता माझे लाडूचा जो आहे त्याचा रंग चेंज झाला आहे. आता ना यात थोडंसं पाणी हातात घेऊन त्याच्यावर असं पाण्यात शिंपडायचं, म्हणजे त्याने काय होतं, बेसनाला असा रवाळपणा येतो, एक टेक्स्चर असं जे चिकटतं ना ते चिटकत नाही. पण हां, पाणी असं घातल्यावरती पुन्हा परत आपल्याला तो छान भाजून घ्यायचा आहे, नाहीतर ते पाणी राहिलं ना त्यात तर मग ते थोडंसं असं कुबट होणार नंतर, किंवा म्हणून तो पाणी असं मारल्यावर पुन्हा त्याला रव्याला परत छान असं भाजून घ्यायचं आहे बेसन. पुन्हा एकदा असं छान मंद आचेवर. हे काम खूप पेशन्सचं आहे, पण खरंच लाडू खूप सुंदर बनून येतात. हे तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा. छान असं भाजून घेतलं आहे मी, आणि आता भाजून पुन्हा फास्ट फॉरवर्ड केलं, कारण वेळ लागला, बराच वेळ भाजायला त्याला. पण छान असं मंद आचेवर भाजून घ्या. आता हे भाजून झालं आहे, याचा रंग चेंज झाला आहे, त्यातलं पाणी जे केलं होतं ते पण ओढून गेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि ना एक 5 मिनटं ते हे जे सारण झालं आहे भाजलेलं ते थंड होऊन द्यायचं आहे. सारण असं छान असं थोडंसं थंड झालं की आपण त्यात आता पिठी साखर घालायची आहे. तुमच्या चवीनुसार, तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त, कमी आवडत असेल तर कमी. मी घेतली होती इथे जास्त, पण एवढी गरज नाही लागणार, त्यामुळे मी आता थोडीच घालते, लागते चवीपुरती तेवढीच. आणि मग पुन्हा ते छान असं मिक्स करून घेते. पिठी साखर आहे ना अशी चमच्याने मिक्स होत नाही, त्यात वेलची पूड थोडीशी घालते त्याला, आणि पुन्हा एकदा असं छान असं मिश्रण मिक्स करून घेणार आहे. थोडं थंड झाल्यावरच पिठी साखर घाला, कारण त्याला पाणी सुटतं आणि मग ते अजून बसतात लाडू, असे गोल होत नाहीत. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते सगळं सारण, तरी पण ते थोडं गरमच आहे, पण काढून घेते आणि मग हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये, आणि आता
छान मी हातानेच करणार आहे एकजीव, कारण ती साखर मिक्स झाली पाहिजे प्रॉपर. त्याच्यात थोडेफार काय गाठी असतात त्या हाताने फोडून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग असं एकजीव करून छान झालं की मग छोटे छोटे तुम्हाला हवे तसे, तुमच्या आवडीनुसार लहान मोठे कसे हवे तसे लाडू वळून घ्या. अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान लाडू बनतात असे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडतील आणि पटापट होतात लाडू, अजिबात वेळ लागत नाही. आता हे असे एक एक करून छान असे हातावरती वळून लाडू तयार झाले की मग स्वामींसाठी प्रसाद तयार. पहा किती छान, अजिबात बसत नाहीत, छान गोल होतात आणि त्यांना तूप घातलं आहे आपण छान, ते पण प्रमाणात झालं आहे, त्यामुळे त्याला शाईन पण खूप छान आली आहे त्या लाडूंना. मी आता एक एक करून असे सगळे लाडू बनवून घेते. बघून घ्या तुम्ही किती छान प्रकारे गोल गोल असे लाडू, मस्त लाडू तयार झालेत. आता हे असे लाडू मी सगळेच बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा आपले लाडू तयार झालेत स्वामींच्या प्रसादासाठी. छान शायनी आणि गोल गोल न बसणारे आणि टाळूला न चिकटणारे असे लाडू. चला आता स्वामींसाठी प्रसाद नैवेद्य तयार करूया. मी स्वामींसाठी प्रसादासाठी काढून घेते आता. चला तर मग झाला स्वामींचा नैवेद्याचे लाडू तयार. स्वामींना घेऊन जाऊया. फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून कोणती रेसिपी जर का तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की प्रयत्न करेन तो बनवण्याचा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.